नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल यातील दुसरा पाठ पृथ्वीचे अंतरंग या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर या पाठामध्ये पृथ्वीचा अंतर्भाग कशा प्रकारे असतो, त्यामध्ये कोणकोणते भाग असतात, त्या भागांची नावे काय आहेत, या सर्व गोष्टी आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत। तर आता बघूयात या पाठाचा स्वाध्याय। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे। तर चला तर मग सुरू करूयात। पण अजून एक महत्त्वाचं, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर पाहूयात पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे। यामध्ये पहिला, थोडे आठवूया या शीर्षकाखाली प्रश्न आहे, भूकंप होतो म्हणजे नेमके काय होते? तर उत्तर आहे, भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती भूकंप लहरी तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते। त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात। भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो। दुसरा प्रश्न आहे, अग्निजन्य खडक कसे तयार होतात? याचं उत्तर आहे, पृथ्वीतील तप्त वितळलेला द्रव थिजून तयार झालेल्या खडकास अग्निजन्य खडक म्हणतात। ज्याच्यापासून अग्निज खडक तयार होतात त्या तप्त द्रवाला शिलारस म्हणतात। पृथ्वीच्या पृष्ठाखाली खोल किंवा उथळ अशा ठिकाणी शिलारस तयार होतात। तिसरा प्रश्न आहे, ज्वालामुखी म्हणजे काय? याचं उत्तर पाहूया, पृथ्वीच्या अंतरंगात अनेक प्रकारच्या हालचाली सुरू असतात। या हालचालींमुळे पृथ्वीच्या अंतरंगातील ते तप्त पदार्थ जमिनीला तडे जाऊन बाहेर पडतात। असे तप्त द्रव्य पृथ्वीच्या अंतरंगातून पृथ्वीवर येण्याची प्रक्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय। चौथा प्रश्न, ज्वालामुखी उद्रेकादरम्यान कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात? तर याचं उत्तर आहे, यामधून पृथ्वीच्या पृष्ठभागातील तप्त शिलारस म्हणजेच मॅग्मा, उष्ण वायू, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात। सर्वसामान्य ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीच्या वाटे तप्त शिलारस बाहेर येऊन नळीभोवती लाव्हा आणि राख यांची रास साचते। पाचवा प्रश्न आहे, हे पदार्थ कोणत्या स्वरूपात असतात? तर हे पदार्थ द्रव स्वरूपात असतात। सहावा प्रश्न आहे, हे पदार्थ थंड असतात की उष्ण असतात? कारण पृथ्वीचा अंतर्गाभा उष्ण असतो। आता जरा विचार करा, या शीर्षकाखाली प्रश्न आहे, पृथ्वीचे अंतरंग कसे असेल याबद्दल 10 ते 12 वाक्य लिहा। तर याचं उत्तर पाहूयात। 1. पृथ्वीच्या अंतरंगात मोठ्या प्रमाणावर दाब असेल। 2. प्रचंड दाब व उष्णता यामुळे पृथ्वीच्या अंतरंगात मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असेल। 3. पृथ्वीच्या अंतरंगातील ऊर्जेचे ऊर्जा लहरींच्या स्वरूपात सर्वत्र वहन होत असेल। 4. पृथ्वीच्या अंतरंगातील ऊर्जा लहरींच्या वहनामुळे भूपट्टांची हालचाल होत असेल। 5. खूप उष्णतेमुळे पृथ्वीच्या अंतरंगातील खडक वितळत असतील व त्यामुळे तेथे शिलारस तयार होत असेल। 6. पृथ्वीच्या अंतरंगात चुंबकीय लहरींचे प्रवाह वाहत असतील। 7. पृथ्वीच्या अंतरंगात सिलिका, मॅग्नेशियम, लोह, निकेल खनिजांचा मोठ्या प्रमाणात साठा असेल। 8. पृथ्वीच्या अंतरंगात गुरुत्वाकर्षणाचे मूल्य झपाट्याने कमी होत असेल। 9. पृथ्वीच्या अंतरंगात केंद्रस्थानी सर्वोच्च तापमान आढळेल। आणि 10. पृथ्वीच्या अंतरंगात काही भाग द्रव स्वरूपात, काही घन स्वरूपात व काही अर्धद्रव स्वरूपात असेल। जरा डोके चालवा या शीर्षकाखाली पुढील प्रश्न आहे, पृथ्वीच्या अंतरंगात गेल्यास तुमच्या वजनात काय फरक होत जातील याचा अंदाज करा। हे असे का व्हावे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा। याचं उत्तर आहे, पृथ्वीच्या अंतरंगात गेल्यास आपले वजन वाढत जाईल, कारण जसजसे पृथ्वीच्या अंतरंगात जाऊ तशी घनता वाढत जाते। शोधा पाहू या शीर्षकाखाली पुढील प्रश्न आहे, जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय? तो कशासाठी साजरा करतात? याचं उत्तर आहे, पर्यावरणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन
याने 22 एप्रिल इसवी सन 1970 रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले. वसुंधरा दिन हा पर्यावरण विषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्याचा पाया आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या सार्वजनिक वचनबद्धतेला पुन्हा एकदा संजीवनी मिळते. हा दिन साजरा करण्यामुळे जगभर व्यापक वैविध्यपूर्ण कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यासाठी सामाजिक चालना मिळते. वसुंधरा दिन हा जगातील सर्वाधिक मोठा कार्यक्रम आहे. भिन्न पार्श्वभूमी, श्रद्धा, विश्वास आणि राष्ट्रीयत्व असलेले जगभरातील सर्व लोक हा दिन साजरा करतात. या कार्यक्रमात दरवर्षी 1 अब्जाहून अधिक लोक सहभागी होतात. यातून समाज विकास आणि पर्यावरण संरक्षण कार्यक्रमाद्वारे काम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांशी वर्षभर समन्वय साधला जातो. जागतिक पातळीवरील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना एकत्र जोडणाऱ्या अर्थ डे नेटवर्क या आंतरराष्ट्रीय संघटनेने वसुंधरा दिनाच्या वाटचालीचा आढावा आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. या माहितीचा संपादित भाग वनराईच्या वाचकांना उपलब्ध करून देत आहेत. आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली. आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. यामध्ये प्रश्न पहिला आहे, अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा. त्यामध्ये भूकवचाचे हे 2 थर आहेत. तर यातील पर्याय आहेत: 1 बाह्य व आंतरकवच, 2 खंडीय व महासागरीय कवच, 3 भूपृष्ठ व महासागरीय कवच आणि 4 प्रावरण व गाभा. तर याचं बरोबर उत्तर आहे किंवा पर्याय आहे 2 खंडीय व महासागरीय कवच. दुसरा आहे प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो. यामध्ये 1 सिलिका, 2 मॅग्नेशियम, 3 ॲल्युमिनियम आणि 4 लोह. तर यातील योग्य पर्याय आहे 2 मॅग्नेशियम. त्यानंतर पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिज द्रव्ये आढळतात. 1 लोह मॅग्नेशियम, 2 मॅग्नेशियम निकेल, 3 ॲल्युमिनियम लोह आणि 4 लोह निकेल. तर याचा योग्य पर्याय आहे 4 लोह आणि निकेल. अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे. 1 वायुरूप, 2 घनरूप, 3 द्रवरूप, 4 अर्धघनरूप. तर याचं योग्य पर्याय आहे 2 घनरूप. त्यानंतर बाह्य गाभा खालीलपैकी कशाचा बनलेला आहे. 1 लोह, 2 सोने, 3 हायड्रोजन आणि 4 ऑक्सिजन. तर याचा बरोबर पर्याय आहे 1 लोह. त्यानंतर आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात. 1 प्रावरण, 2 गाभा, 3 भूकवच आणि 4 खंडीय कवच. तर यातील योग्य पर्याय आहे 3 भूकवच. कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात. 1 प्राथमिक लहरी, 2 द्वितीय लहरी, 3 पृष्ठीय लहरी आणि 4 सागरी लहरी. तर यातील योग्य पर्याय आहे 1 प्राथमिक लहरी. दुसरा प्रश्न आहे, चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा. त्यामध्ये पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही. तर हे विधान चूक आहे की बरोबर. तर हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान पाहूया. पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे. तर हे विधान चूक आहे. आता हे दुरुस्त करून लिहायचं आहे. तर पाहूयात. पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे. बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही. तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे. तर हे विधान चूक आहे. तर हे विधान आपण दुरुस्त करून लिहूयात. म्हणून दुरुस्त विधान, खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम यांचे बनले आहे. प्रश्न तिसरा आहे, उत्तरे लिहा. त्यामध्ये भूकवचाचे 2 भाग कोणते, त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय. तर याचं उत्तर पाहूया. 1 खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे प्रामुख्याने भूकवचाचे 2 भाग आहेत. 2 जमीन व पाणी हा भूकवचाच्या वर्गीकरणाचा आधार आहे. 3 भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण जमीन किंवा खंड आहे तो भाग खंडीय कवच म्हणून ओळखला जातो. 4 भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण महासागर आहे तो भाग महासागरीय कवच म्हणून ओळखला जातो.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रावरणाला दुर्बल आवरण असे का म्हणतात? तर याचं उत्तर पाहूया. 1. प्रावरणाचा वरील भाग म्हणजेच उच्च प्रावरण अधिक प्रवाही आहे. 2. प्रावरणामध्ये सुमारे 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो. 3. प्रचंड दाब व उष्णता यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली होतात व परिणाम भूपृष्ठावर भूकंप, ज्वालामुखी, पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती यांसारख्या प्रक्रिया घडतात. प्रावरणात अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत असल्यामुळे प्रावरणाला दुर्बल आवरण असेही म्हणतात. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे, स्पष्ट करा. तर याचं उत्तर पाहूया. 1. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस आहे व अंतर्गाभ्याचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस आहे. तापमानातील या फरकामुळे अंतर्गाभ्याकडून बाह्य गाभ्याकडे ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतात. 2. पृथ्वीच्या परिवलनामुळे या ऊर्ध्वगामी प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे चक्राकार गती प्राप्त होते. 3. चक्राकार गतीमुळे भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाहांची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. 4. या चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वीभोवती एक आवरण तयार होते व त्याला चुंबकीय आवरण म्हणतात. अशा प्रकारे पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे. प्रश्न 4. सुबक आकृत्या काढून नावे द्या. त्यामध्ये पृथ्वीचे अंतरंग. तर ही आकृती आपल्याला पाठात देखील दिलेली आहे. तशाच पद्धतीची आकृती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे आणि त्याला नावे द्यायची आहेत. या ठिकाणी ती आकृती दिलेली आहे, ते एकदा व्यवस्थित निरीक्षण करून तशा पद्धतीचं आकृती काढण्याचा प्रयत्न करा. दुसरी आकृती आहे चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त. ही देखील आकृती आपल्या पाठामध्ये दिलेली आहे. तशाच पद्धतीची आकृती काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा. त्यामध्ये पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो. तर याचं कारण द्यायचं आहे. कारण पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच, प्रावरण आणि गाभा या प्रमुख 3 थरात आढळणाऱ्या मूलद्रव्यात, खनिजात, तापमान व दाबात भिन्नता आहे. 2. पृथ्वीच्या अंतरंगात खंडीय कवच व महासागरीय कवच, भूकवच व प्रावरण, उच्च प्रावरण व निम्न प्रावरण, प्रावरण व गाभा, बाह्य गाभा व आंतरगाभा यांना एकमेकांपासून विलग करणारे संक्रमण थर आहेत. अशा प्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात आपल्याला फरक आढळतो. मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे. तर याचं उत्तर आहे 1. पृथ्वीच्या भूकवचात व प्रावरणात तुलनेने कमी घनता असलेली सिलिका, ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम ही मूलद्रव्ये आढळतात. 2. पृथ्वीच्या गाभ्यात तुलनेने जास्त घनता असलेली लोह व निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. म्हणजेच मूलद्रव्यांची घनता जसजशी वाढत जाते तसतसे त्यांचे पृथ्वीच्या अंतरंगातील स्थान अधिक खोल होत जाते. अशा प्रकारे मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान याचा सहसंबंध आहे. प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे. तर याचं कारण बघूया. 1. प्रावरणात म्हणजेच उच्च प्रावरणात सुमारे 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो. 2. प्रचंड उष्णता व दाब यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली म्हणजेच ऊर्जा लहरी निर्माण होतात. ऊर्जा लहरीचे ऊर्ध्व दिशेत वहन झाल्यामुळे भूकवचास तडे जातात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप व ज्वालामुखी यासारख्या प्रक्रिया घडतात. अशा प्रकारे प्रावरण हे ज्वालामुखीचे केंद्र आहे. पुढचा प्रश्न आहे भूपृष्ठापेक्षा सागरी पृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते. याचं उत्तर आहे 1. भूपृष्ठाखालील अंतरंगाची म्हणजेच खंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर असते. सागरपृष्ठाखालील अंतरंगाची म्हणजेच महासागरीय कवचाची घनता 2.90 ते 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर असते. 2. भूपृष्ठाखालील अंतरंगाची म्हणजेच खंडीय कवचाची घनता तुलनेने कमी असल्यामुळे खंडीय कवच प्रावरणावर सहजपणे तरंगत राहते. त्यामुळे ते प्रावरणात विलीन होत नाही व त्याची जाडी अधिक होते व उलट सागरपृष्ठाखालील अंतरंगांची म्हणजेच महासागरीय कवचाची घनता तुलनेने जास्त असल्यामुळे महासागरीय कवचाचा काही थर सातत्याने प्रावरणात
विलीन होत राहतो व त्याची जाडी तुलनेने कमी होते. त्यामुळे भूपृष्ठापेक्षा सागरी पृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते. पुढचा प्रश्न आहे चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. याचं उत्तर आहे 1. पृथ्वीच्या सभोवताली असणारा ओझोन थर सूर्यापासून उत्सर्जित होणारी अतिनील किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीचे रक्षण होते. 2. पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या चुंबकावरणामुळे सौर त्यामधून वाहणारे भारित कण ओझोन थरात प्रवेश करू शकत नाहीत व त्यामुळे ओझोन थराचे रक्षण होते. अशा प्रकारे चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती तुम्ही क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती स्वाध्यायासोबतच विविध प्रकारची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा. तेही तुम्हाला उपयोगी पडतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.